गु- अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे, आपल्या कुलदेवीला आपल्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस कसं बोलावे आणि ते नवस पूर्ण झाल्यावर काय करावे आणि नवस बोलताना कोणते नियम पाळायचे असतात, हे सगळे आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. चला तर बघा, आपल्या घरातली कुलदेवी, आपली कुलदेवी कोणती आहे हे तर आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. म्हणजे माहिती असायलाच पाहिजे आपली कुलदेवी कोणती आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा झालीच पाहिजे. जसं आपल्या घरची आई मेन असते, तशीच आपल्या कुलाची कुलदेवी हे मेन असते. म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा कधीही खंड पडू द्यायची नाही आणि चुकू द्यायची नाही. आपल्या कुलदेवी, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 शक्तिपीठ आहेत. कुणाकुणाची तुळजापूरची अंबा भवानी आहे, कुणाची कोल्हापूरची देवी आहे, कुणाची माहूरगडची देवी आहे. असे म्हणजे प्रत्येकांचे अलग अलग कुलदेवी आहेत. आता तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही काय करता, की तुमची तुळजापूरची देवी तुमची कुलदेवी आहे, तर तुम्ही कोल्हापूरच्या देवीची सेवा केली तर ते तुम्हाला काही पुण्य पण भेटणार नाही आणि त्यांचं काही आपल्या परिवारावर कृपा आशीर्वाद राहणार नाही. जसं आपण आईला सोडून मावशीची सेवा करतो, त्याच प्रकारे देवी आपल्या कुलदेवीला सोडून दुसऱ्या कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या आईचा आशीर्वाद किती आभाळा एवढं असतात आणि मावशीचा आशीर्वाद एवढं नसतं. म्हणून आपण आपल्या कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा आपल्या परिवारावर आभाळा एवढं असतं आणि आपली कुलदेवी सोडून जर दुसऱ्यांची कुलदेवीची सेवा केली तर आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही, पण त्याचे अजून खूप काही असे दुःख आपल्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. म्हणून आपल्या योग्य रीती त्यांचं मान सन्मान झालंच पाहिजे. घरामध्ये त्यांची यथाविधी त्यांच्या तिथीवर नवरात्रीमध्ये प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी कुलदेवीची पूजा करणे, आरती करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बघा, आता हे झालं आपल्या कुलदेवीची सेवा आणि कुलदेवी माहिती असणं किती महत्त्वाचं आहे. आता आपल्या जीवनामध्ये काही संकटे येतात, दुःखे येतात, आपल्या काही मनोकामना पूर्ण होत नाही. मग आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी कुलदेवीला भाग कसं बांधून ठेवावं, म्हणजे भाग म्हणजे एक नवसच आहे. आपल्या कुलदेवीचं नवस बोलायचं आहे. समजा आता तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहे. तुम्ही खूप काही प्रयत्न केला, तुमची मुलं खूप हुशार आहेत, या लग्नायोग्य झालेले आहेत, खूप काही चांगलं सटल आहे, पगार पण छान आहे, किंवा मुलगी असो मुलगा असो, पण देखणं आहे, सुंदर आहे, सगळे काही गुण आहेत, तरीही पण लग्नामध्ये खूप अडथळे येतात किंवा तुमच्या संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात किंवा तुमच्या व्यापारामध्ये कोणत्याही समस्या असू द्या, तुम्ही आपल्या कुलदेवीला नवस करून बघा, तुमची कुलदेवी ही तुमची आई आहे. कुलदेवी म्हणजे आपल्या कुलांची आई आहे. आपल्या परंपरा म्हणजे ह्या जसं आपला हा परिवार ह्या धर्तीवर स्थापित झालं तेव्हापासनं ती कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करत असते आणि आपलं वंश पुढे चालवत नेते. म्हणून त्या कुलदेवीचं आशीर्वाद कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या कुलदेवीला नवस बोलायचा आहे. नवस म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे हातामध्ये आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्या नारळावर हळदी, कुंकू, 11 रुपये दक्षिणा असं लाल कपड्यामध्ये घेऊन ते सगळं एकत्र करून आपल्या हातामध्ये धरायचं आहे. आपल्या कुलदेवी मंदिरामध्ये आपल्या तर कुलदेवीचा फोटो असतोच, टाक असतोच. अगोदर कुलदेवीला नमस्कार करून तुमचं नाव सांगायचं आहे.
नाव आणि गोत्र म्हणजे तुमचं कोणतंही गोत्र तुम्हाला माहिती नसेल, तर काश्यप गोत्र असं म्हणून हे कुलदेवी माझ्या कुलाची रक्षण करणारी, माझ्या परिवाराचा सांभाळ करणारी आणि हे तुझंच परिवार आहे. हे जसं तू परिवाराला सांभाळ करून योगक्षेम तू पुढे चालवत नेलेली आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच हे परिवार चालत आहे. हे कुलदेवी माता, माझ्या काही तुमच्या इच्छा आहे, तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहे, तर हे अडथळे दूर करावं आणि माझ्या मुलांच्या लग्नामध्ये लग्न यशस्वीपणे लग्न पार पडावं आणि तुझ्याच आशीर्वादाने हे कुलाचं असंच वंश पुढे वाढत राहावं. हे कुलदेवी माता, माझी ही इच्छा पूर्ण करा आणि मी तुम्हाला जे यथाशक्ती नवस तुम्ही बोलू शकता. आईला मान-सन्मान करू शकता किंवा साडी ओटी भरू शकता. हे बोलायचं आहे आणि आईच्या त्यांच्या पीठावर म्हणजे मूळ पीठावर जाऊन त्यांची मान-सन्मान जे काही आपण नवसामध्ये बोललेलं आहे, तुम्ही काहीही बोलू शकता. साडीखंड, नारळ, चोळी, गळ्यातले बोलू शकता, नथनी, आई देवीला डोळे बोलू शकता. म्हणजे यथाशक्ती चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू यथाशक्ती तुम्ही शक्य असेल किंवा तुम्ही जरी काही शक्य नसेल, पान, फूल आणि ओटी भरून मान-सन्मान करतो म्हणून असं म्हणून जरीही तुम्ही नवस बोलून ते नारळ आणि ते ₹11 आणि अक्षदा त्या लाल कपड्यामध्ये बांधून एका अशा जाग्यावर देवघरामध्ये किंवा वरती तुम्ही असं ठेवून द्यायचं आहे. आणि दररोज आपल्या कुलदेवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई इच्छे सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. आई भगवतीची दररोज नैवेद्य पूजा आरती करायची आहे. अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवीची नवस बोलून सेवा करू शकता. आपल्या मनोकामना पूर्ण होईपर्यंत आपण दररोज दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर खूप उत्तम. समजा पूर्ण पाठ जमत नसेल तर दररोज एक एक अध्याय असे वाचूनसुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता. दररोज एक अध्याय याप्रमाणे त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र, श्रीसूक्त, देवीचे 5 मंत्र यथाशक्ती तुम्ही करू शकता. सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पाठ. पूर्ण पाठ शक्य नसेल तर दररोज एक एक वाचून आई भगवतीची सेवा दररोज रुजू करा आणि तुमची मनोकामना पूर्ण जे काही बोललेलं आहे ते पूर्ण झाले तर एकदा जाऊन जे काही आपण बोललेलं आहे आई देवीचं, कुलदेवीचं मान-सन्मान करायचा आहे. जिथं आपली कुलदेवीचं पीठ आहे, म्हणजे तुळजापूरची देवी असेल तर तुळजापूरला जाऊन आई भगवतीची मान-सन्मान करून ओटी भरून आपला नवस फेडून यायचं आहे. तर अशा प्रकारे देवीला नवस बोलून आपल्या मनोकामना पूर्ण तुम्ही करू शकता. तर माहिती कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस.